आर्थिक कणा कमकुवत असेल तर आपल्याला नांगी टाकावी लागते. मोदींनी मालदीव समोर नांगी टाकली. तिथल्या एका मंत्र्याने ट्विट केलं, मोदींनी त्यांच्या नाड्या दाबायला सुरुवात केली. मतदारांना ठरवायचं आहे देश मोठा की मोदी मोठा. अनेकदा मोदी येतील जातील, देश टिकला पाहिजे. दुर्दैव आहे, काल BKC ग्राउंडवर सभा झाली, काल तो तमाशा झाला. कोणीच कोणाचा प्रचार करत नाही अशी परिस्थिती आहे या देशात. 2014 पासून शासनाने एक उत्तर दिले, या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे. 17 लाख हिंदू ज्यांची मालमत्ता 50 कोटीवर आहे त्यांनी देश नाही तर नागरिकत्व सोडलं. 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर 84ची कर्जफेडी 96 रुपयांवर जाईल आणि देश चालवण्यासाठी 4 रुपये राहतील. हे नको असेल तर वंचितला मतदान करा. राज्यात भाजपची धांदळ उडाली आहे. जे आपल्यात 2 जागा द्यायला निघाले होते ते आता म्हणत आहेत की वंचितने आमची वाट लावली. आम्ही सांगितलं आमची कोंबडी हिसकावू देणार नाही, आम्हीच खाऊ. बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकतं. हा मोदी खोटारडा आहे एवढं लक्षात घ्या. तुम्ही घटना बदलणार आहात का याचं उत्तर आम्हाला द्या. खोटं बोलायचं असेल तर आईची शपथ, बापाची शपथ, पोराची शपथ. मी कधी शपथ खात नाही, मी तेच करत आहे. त्यांनी सामाजिक बदला केला नाही तर बाकीच्यांच्या आधारासाठी लढायला सांगितले. मोदी गॅरंटी सरकार सांगतात, इथे सगळ्यांनी गॅरंटी दिली आहे. येथे नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला गॅरंटी दिली. मोदीची गॅरंटी कोणी पाहिली? त्याच्या या गॅरंटीला काय गॅरंटी आहे? तुम्ही अग्नीसमोर घेतलेली गॅरंटी पाळू शकत नाही. 2G स्कॅमचा पुरावा का आणला नाही? शहरातला दादा ढेल्यावाल्यांकडून वसूल करतो तसं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. यांनी सुद्धा वसुली, ज्यांना EDची नोटीस दिली, CBIची धाड टाकली, त्याच्याकडून वसुली केली. हे सरकार मौत का सौदागर आहे. कोविडच्या काळात जागतिक आरोग्य संघटना यांनी रेमडेसिवीरवर बंदी आणली. रेमडेसिवीरचा मालक गुजराती आहे. त्याने इलेक्ट्रॉन बॉन्ड विकत घेतले आणि भाजपच्या तिजोरीत टाकले. जे औषध बॅन केले पाहिजे होतं त्याला परमिशन दिली. मी भाजपला चॅलेंज करतो. मी ज्या वेळेस म्हणालो या सरकारची आणि दारुडी वृत्ती एकच आहे, यावेळी सामान्य माणूसही म्हणायला लागले, हे काय दारुड्या कशासाठी घरातला सामान विकतो, बेघर करून टाकतो. नरेंद्र मोदी हे सुद्धा त्याच तऱ्हेने देशाची अर्थव्यवस्था चालवत आहे. या 10 वर्षात रेल्वेचे 70% खाजगीकरण झालं आहे. तर हे 84चा असणारा कर्जफेडीचं जे आहे ते या ठिकाणी 96 रुपयावरती जाणार आहे, 96 रुपीज वरती जाणार आहे. चालवण्यासाठी फक्त 4 रुपये शिल्लक राहणार. घराची अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था वेगळी असं मी त्या हे फक्त लहान प्रमाणात आहे, ते फक्त मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्याचा पगार 20,000चा असेल, त्यांनी 12,000चं कर्ज काढलं असेल, स्कॅम केला असं BJP म्हणतंय. पण सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की यांनी जो इलेक्ट्रोनिक बॉन्ड काढला आणि त्याच्यातून हे जमवण्याची पद्धत घटनाबाह्य आहे आणि हे चोरीचा माल, त्यांनी चोरीचा माल धरला. म्हटला दादा, जसं दुकानदाराकडून वसुली करतो, ठेलेवाल्याकडून वसुली करतो, तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर ज्यांना EDची नोटीस दिली, ज्यांना इन्कम टॅक्सची धाड घातली त्याच्याकडून वसुली घेतली, ज्यांना जेली आणि ज्यांना बेल पाहिजे होत तेवढंच नाही तर हे सरकार माल विकून जर कंगाल झाला तर काय होणार? हा देश पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम होईल. म्हणजे व्यापाऱ्याला मग असे आवाहन केलं, सरकारला पैसे लागणारच. राजकारणी संपला, मोठे भांडवलदार संपले, मग पण पैसा कोणाकडे आहे? त्या व्यापाऱ्याकडे. की ED तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल, इन्कम असेल, तुम्ही निश्चितपणे BJPला मतदान द्या. आणि द्यायचं मतदान कोणाला द्यायचं? काय निशाणी काय? नाही
ज्याचं लग्न झालंय त्याने हात वरती काढा. लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे एकदम की आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहू, ही गॅरंटी दिली की नाही? म्हणजे जी गॅरंटी 7 फेऱ्या, जी गॅरंटी 7 फेऱ्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही, पाळू शकत नाही, मानू शकत नाही, तर त्याच्या ह्या गॅरंटीला काय गॅरंटी आहे? त्याच्या आहे तो एक जो आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना अग्नीसमोर घेतल्या, 7 फेऱ्या घेऊन घेतल्या, त्या पाळू शकत नाही, तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात? 15 लाखाची गॅरंटी पाळली का? इथे असताना फक्त रेड केला, दाखवला हा चोर आहे. मोदींना असताना मी विचारतो की 2012ला 2G चा स्कॅम झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आलात. त्या 2G स्कॅमचा असताना निकाल 2017ला झाला. जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय बघत होतो की हे सरकारी वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल, एकही पुरावा आणला नाही आणि ते आरोपी आहेत त्यांना सोडावं लागतंय. हे खंत मित्रो, तुम्ही त्या असताना सगळं हटवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ज्यांनी केलंय त्याच्या विरोधात कारवाई का पुरावा येतील आणि जातील, पण देश हा टिकला पाहिजे, राहिला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता राहिली पाहिजे. त्याच्याशी जो खेळत असेल त्याला आम्ही सत्तेवरती बसवणार नाही, ही फुनगाट आपण त्या यांच्या कर्तृत्व एवढंच आहे. किटला असताना कालची सभा झाली, बीकेसी ग्राउंड वरती असताना सभा झाली. तो एक तमाशा होता. 48 जागात लढण्याची ताकद नाहीये आणि म्हणून एकमेकाला शिवसेनेचा प्रचार करत नाही, शिवसेनेवाले दोघांचाच प्रचार करत नाही, अशी परिस्थिती आहे. 48 जागा लढतात नाही म्हणून एक मी यांना म्हणालो 14 पासून ते राज्य शासनाने उत्तर दिलेलं आहे. ते आपल्या दृष्टीने सर फार महत्वाचं आहे की या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून आम्हाला घोषित करा, या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे. आणि त्या उत्तरावरून आपल्याला 17 लाख हिंदू की ज्यांची मालमत्ता 50 कोटीच्या वरती आहे, 50 कोटीच्या वरती आहे, तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं. हे आपलं सोडलं असता